लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आज एका क्रांतिकारी भूमीमध्ये, एका पावन भूमीमध्ये, एका पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं गोदा ते नर्मदा, अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडी ते अहिल्यादेवींची कर्मभूमी महेश्वर अशी जलयात्रा निघाली. आणि ही यात्रा आज अहिल्यादेवींच्या कर्मभूमीमध्ये पोहोचली आहे. या यात्रेचं स्वागत आणि जो जलकलश, जो मातीचा कलश आपण महाराष्ट्रातून आणलाय तो स्वीकारण्यासाठी मध्य प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव साहेब इथं उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून माननीय डॉक्टर मोहनजी यादव साहेबांचं, टाळ्या जरा महाराष्ट्रासारख्या वाजवा, अब्रू घालवू नका. विखे पाटील साहेबांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्यांचं खातं बुलेट ट्रेनपेक्षा फास्ट चाललंय असे राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब उपस्थित आहेत. विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब, माननीय मंत्री जयकुमार रावल साहेब, माननीय आपल्या सर्वांचे आदरस्थान महाराजे यशवंतराव होळकर साहेब, माननीय वडकुते साहेब, माननीय केंद्रीय मंत्री ठाकूर मॅडम, माननीय सदाभाऊ, सर्व मान्यवर, मी जास्त वेळ घेत नाही. आणि तुम्ही सर्वजण 5 दिवस सातत्यानं 45-47 टेम्परेचर मध्ये अहिल्यादेवींच्या या जलयात्रेमध्ये सामील झाला. असे सर्व वारकरी, ढोलवादन करणारे, गजनृत्य करणारे, ओव्या गाणारे, कैपती मंडळ, सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीत ज्यांचा जन्म झाला तो काळ होता राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा, परंतु एकमेव त्याला फाटा दिला. एका मेंढपाळाच्या घरात जन्माला आलेला पोरगा, मेंढ्या राखणारा पोरगा, स्वतःच्या हिमतीवरती, ताकदीवरती, मेहनतीवरती आणि तलवारीच्या पातीवरती बारगळ मामांचं घराणं आहे, त्यांच्याकडून सैन्याचं शिक्षण घेतो आणि सुभेदार मल्हारराव होळकर होतो. महाराष्ट्राच्या भूमीतून येऊन मध्य प्रदेशमध्ये स्वतःचं साम्राज्य निर्माण करतो. अरे ही काय साधी सोपी गोष्ट नाही आहे. आज आपण ज्या पुण्यभूमीत आलोय ना, ही पुण्यभूमी अखंड जगाला माहित आहे. जगाच्या समोर अहिल्यादेवीने इतिहास मांडला. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची संकल्पना खूप भारी आहे. गोदा ते नर्मदा ह्या 2 नद्याचा संगम करून टाकला आज तुम्ही. मी धन्यवाद देतो तुम्हाला. गोदा ते नर्मदा ह्या 2 नद्या झाल्या, पण तिसरी नदी आहे, महानदी आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. या महानदीनं करुणा दिली, लोकांना उन्नती दिली, लोकांना ऊर्जा दिली. अशी या महानदीचा हा इथं संगम होतोय. अहिल्यादेवी, पाणी हे राजकारणाचं हत्यार आहे मित्रांनो, पहिल्यापासून आहे. अहिल्यादेवींना हे माहीत होतं आणि म्हणून अहिल्यादेवींनी जल व्यवस्थापनाचं काम हातामध्ये घेतलं. या देशातली कुठली नदी नाही की ज्या नदीवरती अहिल्यादेवींनी घाट बांधला नाही. कुठली पण नदीचं नाव घ्या, गंगामायाचं घ्या, नर्मदाचं घ्या, गोदावरीचं घ्या, कृष्णाचं घ्या, चंद्रभागा नदीचं घ्या, शरयू नदीवर तर 13 घाट बांधलेले आहेत. म्हणजे इतकं पुण्याचं काम अहिल्यादेवींनी केलेलं आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करायचा तर जेवढे मोगलांनी मंदिरं उद्ध्वस्त केली तेवढ्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलाय. भारताला स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं. लोकशाही आपल्याला अनुभवायला मिळाली, पण अहिल्यादेवींनी लोकशाही जल व्यवस्थापनातूनच चालू केली. सदाभाऊ,
गंगोत्रीतनं अख्ख्या देशातल्या 12 ज्योतिर्लिंगाला पाणी देण्याची व्यवस्था ही पुण्यश्लोक अहिल्यादेवीने केली आहे. आताही जातं ते पाणी. युवराजांच्या हस्ते आता पण ती प्रथा सुरू आहे. 12 ज्योतिर्लिंगाला, पंढरपूरला पांडुरंगाच्या पूजेला सुद्धा इकडून पाणी जातं आणि त्याचा सगळा खर्च होळकर घराणं करतं. मित्रांनो, आज त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून नरेंद्र मोदी साहेब देशामध्ये काम करतायत. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याच पद्धतीनं काम करताय मित्रांनो. आणि म्हणून एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर एवढ्या मोठ्या योजना, त्या योजना शेकडो मध्ये आहेत, शेकडो संख्या आहे. आमची टेंबू आहे, म्हैसाळ आहे, ताकारी आहे, उरमोडी आहे, ह्या सगळ्या योजना. मराठवाड्याला पाणी देणारं मराठवाडा वॉटर ग्रीड योजना 40,000 कोटीपेक्षा जास्त निधीच्या योजनेला लागणार आहे. मराठवाड्यातली धरणं त्यांचं एकमेकाला जोडणी करायची आहे. त्यामध्ये जायकवाडी असेल, माजरा असेल, त्यामध्ये माजलगावचं धरण असेल, सिद्धेश्वर असेल, हे सगळे धरण, विष्णुपुरी असेल, हे एकमेकाला जोडण्याचं काम. किंवा जलयुक्त शिवार नावाची योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणली आहे. हे सगळं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात चालू आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचा वॉटरमॅन हा देवेंद्र फडणवीस साहेब आहे. आणि त्यांना वॉटरमॅन करण्याच्या कामामध्ये उजवा हात म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं आणि डावा हात म्हणून गिरीश महाजन साहेबांचं योगदान आहे. मी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना, मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देतो. अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं इतकं पुण्याचं काम तुम्ही केलंय. आज ही सगळी लोक पहिल्यांदा इथं आलेले आहेत. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. वेळेअभावी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.